आपला सन्मान केला जाईल. मनोज मात्रे आपण या. चला महेश शेठ पवार यांचा सन्मानित केलं जाईल. सामन्याकडे बोलतो. खेळ स्टार्ट असेल या. मनोज आपण याचे आहे. O2 कमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण टेंबे. मैच नंबर 2 आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. सरपंच उप सरपंच चषक मिनी वानखेड़े. शॉर्ट बॉल क्रॉस बैटेड शॉट को मिड विकेट पे खेलते हुए बैटर आई गाउदेवी जगदम्बा खानाव won the toss and elected to bat first. खानाव विपक्ष पिसारवे का मुकाबला. पिसारवे टीम स्वर्गीय निरावंती मात्रे कनव 11 के नाम से खेल रही है और खानाव आई गाउदेवी जगदम्बा 11 खानाव नाम से. खानाव टीम टॉस जीत के बल्लेबाजी लेती है क्योंकि उनकी गेंदबाजी बेहद अच्छी है, लेकिन 5 ओवर में बड़ा लक्ष्य बनाने की कोशिश करनी जरूर होगी. कैच ड्रॉप डॉट बॉल आसान से कैच दी, छोड़ दी. विकेट कीपर ने कैरी नहीं कर पाए और थोड़ा निराशाजनक रहा यह खेल. लेकिन गेंदबाज के लिए सबसे मशहूर गेंदबाज विजय पवार, जिनके नाम में विजय है. 2 ओवर करता है यह गेंदबाज. पहला ओवर करते हुए P1 में विजय पवार को देख सकते हैं इन एक्शन. शानदार गेंदबाज है. इस बार अपील जोरदार, लेग बी पर विकेट. विजय पवार इस साल अत्युत्तम फॉर्म में. उनकी गेंदबाजी देखिए, वेरिएशन देखिए. पिछले गेंद पे बैटकट से कैच छूट गई. सुधीर इस बार LBW की अपील की. आज गेंदबाजों का बोलबाला है. पहले सत्र में आपने देखा, पहले मुकाबले में गेंदबाजों की दादागिरी देखी. पालेश्वरी के गेंदबाज चमक गए, खास करके देवा बाहर से मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता गेंदबाजी की ताकत पर. विजय पवार को देखिए, वो भी गेंदबाजी की ताकत दिखा रहे. आज टैप किया इस बॉल को, एक्स्ट्रा का वो पॉइंट. पीछे फील्डर क्विक सिंगल. P1 के ओवर में खानाव टीम पावर दिखाने उनके बल्लेबाज भेजे थे, लेकिन विजय पवार अपनी पावर दिखा रहे. 2-0 के बाद एक सिंगल, 4 बॉल 2 रन. पिछले मुकाबले में मैच छोटा सा टारगेट था, लेकिन इस मुकाबले में बड़ा टारगेट हो सकता है. प्रॉपर टाइमिंग. P1 के ओवर है. फील्डिंग रिस्ट्रिक्शन, 30 गज के बाहर बॉल गई. इनफील्ड के ऊपर से अंपायर सिग्नल. स्टैंडर्ड डिस्पैच. इस इनिंग का पहला छक्का. कर देखे 5 गेंदे, एक छक्का लगने के बावजूद 9 रन. 7 गेंदों की लंबी ओवर करेंगे विजय पवार, एक वाइड बॉल के साथ. दूसरी रात इस मैदान पे कई वाइड बॉल आपको देखने मिली. आज भी एक वाइड बॉल विजय पवार के सामने. प्रतीक पाटिल. शॉर्ट बॉल हुक किया. परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट शॉट, मैग्निफिसेंट सिक्सर. 2-6 इन दिस ओवर. प्रतीक पाटिल, मैन फ्रॉम खानाव. सोपान पाटील, दर्शन पाटील आणि त्याचबरोबर चंद्रकांत वनगे, माजी उपसरपंच वल्लभ ग्रामपंचायत व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. विजय पवार की शुरुआत अच्छी हुई थी, लेकिन अंत बहुत खराब हो गया. पहले शुरुआत के 4 गेंदों पे कोई रन नहीं थे, लेकिन आखिर के 2 गेंदों पे 2 छक्के लगातार लगे. एक वाइड बॉल. टोटल स्कोरबोर्ड पे आई गाउदेवी जगदम्बा खानाव पहुंच चुकी है 15-0 विकेटों के नुकसान पर. पावर प्ले में 15 रन, बहुत ही बढ़िया स्कोर बनाया. अगर इसी हिसाब से टीम इसी रन रेट के साथ खेलती है तो आगे चल के 75 रन स्कोरबोर्ड पे लगने की आशंका इस मैच में हो सकती है. सरपंच उप सरपंच चषक 2025 का 6 नंबर का संस्करण है. पिछले 5 संस्करण में आपने देखा बहुत सारे मेहमान हमको देखने मिले, बहुत सारी टीमें जीतने वाली देखने मिली, और ये नंबर 6 का संस्करण. पर्व क्रमांक 6 गेंदबाजी के लिए तेजस पात्रे, नन्ना मुन्ना गेंदबाज. बहुत बढ़िया गेंद. इस बार ऑफ साइड में पिकअप लाइन रखा और संजय पाटिल 4 गेंदों पे 1 रन बनाते हुए. संजय पाटिल का परफॉर्मेंस थोड़ा बैकफुट पे जाता हुआ, लेकिन प्रतीक ने बेहतरीन बैटिंग की. 3 बॉल 13. ऑफ स्टंप पे वाइड यॉर्कर बॉल रखा है, वेरिएशन तेजस मात्रे का. छोटा तीर घाव करे गंभीर.
फुलर लेन की बॉल, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे खेला, पीछे फील्डर है, 1 रन मैच मिलेगा, क्विक सिंगल। प्रतीक पाटिल को मौका, जितना ज्यादा मौका प्रतीक पाटिल को मिलेगा इस मैच में उतना खानाओं के लिए बेनिफिट हो सकता है। कहते पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के बहुत सारे इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमान बाकी है। टेनिस क्रिकेट के खिलाड़ी इस आसमान को नापने वाले खिलाड़ी है। बेहतरीन स्ट्रोक, इनफॉर्म बैटर, इनको मौका दीजिए। सिंगल बटोरने के बाद इनफील्ड के ऊपर से खेला प्रतीक पाटिल, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, सीमा पार, तीसरा धमाका, 4 रन। नावडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व जगनशेठ म्हात्रे नावडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। खिलाड़ी कक्ष से सेट होके बल्लेबाज आए, डगआउट से पहले से सेट होके आए, मन बना लिया, बड़े स्ट्रोक का कमाल का बैटर है प्रतीक। पीपी 4 बॉल 17 पे खेल रहे, टीम पहुंची 20 पे। आई गावदेवी जगदम्ब खानाव, तेजस पात्रे के लिए चुनौती और गेंदबाज की अग्नि परीक्षा। गेंदबाज का कड़ा इम्तिहान है, गैप शॉट, फुटवर्क का इस्तेमाल किया, रोक नहीं पाएंगे। 2 फील्डर के बीच में से गेंद को आखिरी क्षणों में रोका था लेकिन बाहर गई, सीमा पार, 4 रनों के लिए। आइए देखते हैं एक्शन रिप्ले में। ऑन ड्राइव का स्ट्रोक, मिड विकेट, लॉन्ग ऑफ दौड़कर बीच में आए, मिले दोनों, गेंद गैप में पांव पर लगी पहले, उसके बाद एक टप्पा खा के सीमा पार गई, 4 रनों के लिए। लगातार 2 चौके, 2 बॉल 2 4। प्रतीक पाटिल सुपर बैटिंग परफॉर्मेंस, सुपरमैन खानाव टीम का। शॉर्ट बॉल हुक किया, क्रॉस बैट, प्रॉपर टाइमिंग, मैग्निफिसेंट स्ट्रोक, लगी तो छगी, लगा तो सिक्सर। एक्स्ट्रा रन, स्कोरबोर्ड पे 31 और उसमें से 27 6 बॉल पे प्रतीक पाटिल ने बनाए। आधे रन तो इनके भाई, सुपर बैटिंग और पूरे रन इनके आज। व्हाट अ मैच, वन मैन शो। एक था टाइगर, जैसे बॉलीवुड में सलमान खान एक मूवी बनाते हैं जिसमें सलमान खान के भरोसे पूरी टीम 1000 करोड़ कमा लेती है, वैसा ये बैटर अभी यहाँ पे देखने मिला है। 32 पे 0, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 16.00 का करंट रन रेट शुरू है और इसी रन रेट से टीम खेलेगी तो प्रोजेक्ट स्कोर 80 इस मैदान पे बन सकते। फिलहाल वॉलप के दर्शक मैच देखने के लिए तैयार है क्योंकि एक और वॉलप की टीम इस मैदान पर खेलेगी। दत्तात्रेय पाटिल आ चुके, ज्यादा कभी आते नहीं लेकिन स्वागत है आपका। उनके साथ आप देख सकते हैं प्रभाकर जी पाटिल भी मौजूद है और मच्छिंद्र पाटिल, हमारे लीजेंड एक जमाने के, गणेश गावंड साहब, मारुति पाटिल। वल्लभ हारने के बाद अब श्री गणेश वल्लभ टीम एक और बची है, उनका खेल देखने के लिए यहाँ पर आए। तर वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दत्ताशेठ पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत। जगनशेठ म्हात्रे नावडे, आपण इथे आलेला आहात, आपलेही आम्ही मनपूर्वक इथे श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत। श्रावण टेंबे, वैभव चंदने यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक तुमचंही सहर्ष स्वागत आहे। काफी किफायती बल्लेबाज है प्रतीक पाटिल ने आज सुपरमैन की भूमिका निभाई है, बैटमैन और जबरदस्त बल्लेबाजी कर रहा है। 7 बॉल 28 की पारी खेलते हुए शॉर्ट बॉल हुक किया, खराब गेंद है भाई। शैलेश म्हात्रे वेलकम, भव्य दिव्य स्वागत, बिग शॉट, 6 रन। थँक यू डीजे। नाद करा पण आमचा कुठे, एकच नाद टेनिस बॉल क्रिकेट आणि एकच नाद बैलगाडी शर्यत। 38 लॉट्स ऑफ 0। शैलेश म्हात्रे का स्वागत,
पहली गेंद 6, 8 गेंद 34 की पारी खेलते हुए ये अगला बल्लेबाज बन सकता है अर्धशतकीय, ऐसा लग रहा है सभी को। बहुत लंबा ये खिलाड़ी है, लंबी रेस का घोड़ा खानाव टीम का। डेरे दुंदरे की टीम है भाई, इतने आसानी से मैच नहीं छोड़ेगी। एनडी विभाग क्रिकेट के लिए बहुत मशहूर है। वाइट बॉल, शैलेश मात्रे पे प्रेशर नजर आ रहा है छक्का लगने के बाद। शैलेश मात्रे थोड़े कंफ्यूज है, लेकिन पिसारवे के सरजमी पर एक बहुत बड़ी नाइट रश आने वाली है इस ओवर के बाद, उसका हम जिक्र जरूर करेंगे। ये हमारा कमेंट्री बॉक्स, हमारे साथ सुधीर अगला भी जुड़े। 39 पे 0, मैच ऑन। लो फुल टॉस बॉल, बैक टू द बॉलर ड्राइव, मिड ऑन पर, मिड ऑफ पर गेंद है, इस गेंद पर मिलेंगी 0 डॉट बॉल। विजय पवार अपने गेंदबाजों का हौसला बढ़ा रहे, विजय पवार अपने गेंदबाजों को कांड मंत्र दे रहे, और ये बहुत ही इंपॉर्टेंट है। एक कप्तान वही होता है जो अपने खिलाड़ी का हौसला बुलंद करे। विजय पवार की वो भूमिका रही है मैच में। बैक टू द बॉलर ड्राइव, एक्शन रिप्ले, शैलेश मात्रे का कमबैक है जी। दबाव नहीं था उन पे, वो दिखा रहे कि हम कर सकते। देखिए जब दुनिया कहती है कि आपसे नहीं होगा तब मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। ग्रुप ग्रामपंचायत चांबर्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रदीप पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर। स्वागत आहे तुमचं। ओ टू कमेंट्री बॉक्स। महागुरु जब दुनिया कहती है आपसे नहीं होगा तब करके दिखाइए, क्योंकि लोगों के अगर मुंह बंद करना है तो आपका बल्ला और आपकी गेंदबाजी चलनी चाहिए। महागुरु क्या लगता है आपको इस मुकाबले में जिस तरीके से पिसारवे की गेंदबाजी अब ट्रैक पे आ रही है, ये मैच बन सकता है उनके लिए? और प्रतीक पाटिल को रोक के रखा है। वाइट बॉल, एक्स्ट्रा रन यहाँ पर मिलेंगे। महागुरु सोच रहे थे कि बिल्कुल बिल्कुल, ये प्रतिनिधि बात करे। एक तरफ कन्नौज 11 पिसारवी क्रिकेट टीम यहाँ पर हम देख रहे, फील्डिंग कर रहे हैं, और उनकी भी सबसे बड़ी ताकत है वो है बल्लेबाजी। विजय पवार को कौन भूलेगा, बड़े बड़े स्ट्रोक के लिए वो भी जाना जाता है। जी, विजय पवार, राकेश, शैलेश, ये बहुत अच्छे बल्लेबाज है। हल्की सी आवाज थी, लेकिन कभी कभी बल्ला विकेट पे छोटे छोटे पत्थर होते हैं उन्हें भी लग जाता है, या फिर अगर बैट की ग्रिप कमजोर हो वो भी बचती है कभी कभी। पिछले मुकाबले में देखा सतीश पाटिल का कंधा लगा था, लेकिन पालेश्वरी की अपील इतनी बड़ी थी ना कि अंपायर को उंगली आसमान में करनी पड़ी। वो गेम प्लानिंग थी एक अलग रीजन में पालेश्वरी की। गेंदबाज तैयार, वाइड यॉर्कर बॉल। ओवर की समाप्ति हुई, तीसरे ओवर पहली गेंद पे छक्का लगने के बावजूद 9 रनों की कंजूसी ओवर। टीम का टोटल 41, प्रतीक पाटिल 11 पे 35 पे खेलते हुए। संजय पाटिल ने 7 गेंद पे 2 रन। संजय का बैटिंग परफॉर्मेंस बहुत ही खराब है, शायद उन्हें आगे और अच्छा खेलना पड़ेगा। 41-0 विकेट। आई गावदेवी जगदम्बा 11, टीम खानाव। थँक्स डीजे मास्टर। यानंतरची लढत असेल बघा श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी विपक्ष श्री गणेश वल्लभ, या दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही इथे आमंत्रित करतो। मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो। चांबर्ली ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच प्रदीप पाटील साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील आणि सरपंच राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। कैप्टन बॉलिंग ट्रैक पर, दूसरा स्पेल विजय पवार। अपील, यस, फिंगर गोज अप, लेग बिफोर विकेट, बीचों बीच खड़े थे प्रतीक पाटिल। प्रतीक सबसे बड़ी विकेट गिरी है, 12 पे 35 का खेल किया उन्होंने, लाजवाब था वो, कमाल का ये बैटर था, लेकिन इस बार विकेटों के बीचों बीच पाया गया। प्रतीक पाटिल की पारी समाप्त। पहला झटका लगता हुआ टीम आई गावदेवी जगदम्बा खानाव को। परफेक्ट डिसीजन बाय अंपायर, जबरदस्त, क्या क्वालिटी डिसीजन था अंपायर का। मिडल स्टंप पे खड़े थे प्रतीक आप। तर ती सन्मान्य गोमाशेठ मात्रे खुटारी त्यांचं इथे आगमन होत आहे। श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आपण यावं आणि आपल्या सहकार्यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। मनपूर्वक आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे। प्रभावशाली गेंदबाज विजय पवार, परफेक्ट डिसीजन बाय अंपायर मिस्टर अनिल टेम्बे सर वल्लभ। बिल्कुल सटीकता थी इस निर्णय में। एलबीडब्ल्यू
कोई संदेह नहीं। 41 एक विकेट, ओवर नंबर 4 योगेश पाटिल आए। सचिन मुंडे भी अभी बचे इस टीम के, एक जबरदस्त बैटर है। खानौर टीम की बैटिंग लाइन बहुत लंबी है और सामने कैप्टन विजय पवार की बॉलिंग। ओ हाफ हेलीकॉप्टर ड्राइव किया इस बॉल को, मिड विकेट काउ कॉर्नर के रीजन में बॉल गई है, मैच सिंगल यहां पर मिलेगा। संजय पाटिल का मैंने जिक्र किया था कि संजय पाटिल ने 7 गेंद पे 2 रन बनाए। उनको ऑन फायर बैटिंग करने की जरूरत है, मतलब उनकी बैटिंग अब करो या मरो के सिचुएशन में होनी चाहिए, क्योंकि और बड़े बैटर उनके डगआउट पे सेफ है। ऐसे में सबको मौका अगर मिलता है तो बड़े स्ट्रोक आ सकते हैं। 42 एक विकेटों के नुकसान पर, लेकिन संजय पाटिल कई बार बेस्ट बल्लेबाज की ट्रॉफी जीत चुके हैं। फुल टॉस बॉल, दिशा दी गेंद को और बॉल फाइड लेग सीमा पार, लॉन्ग लेग के बाहर जाते हुए अंपायर सिग्नल 4 रनों के लिए। बोनस फ्री हिट बॉल, विजय पवार अपनी लेंथ को भूल चुके, दबाव है उन पर आज। फिर से सामने की दिशा में ऑन साइड पर खेला, एक स्टक कवो में पीछे फील्डर है, क्विक सिंगल, एक ही रन मिलेगा और इसी एक के साथ टीम का टोटल स्कोरबोर्ड पे आगे बढ़ेगा 48-48। पिछली गेंद पे 5 मिले थे, इस गेंद पर एक बॉल पे 6 रन खानौर टीम को मिल चुके हैं। बहुत ही फॉर्म में योगेश पाटिल को भी तड़का लगाने की जरूरत है। हाफ हेलीकॉप्टर, यॉर्कर बॉल परफेक्ट, बैट के नीचे रन आउट का मौका, योगेश इस बार आउट। योगेश की पारी समाप्त हुई 49, 2 विकेट टीम खानौर। व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर दत्ताशेठ चौधरी साहेब काटई आणि त्यांच्या समवेत आदरणीय स्वप्नील कालन साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। सन्माननीय श्री रुपेश पाटील, भरत जांभले, अनिकेत जांभुलकर, अमोल जांभले आणि सूरज या मान्यवरांचं विद्यमान सरपंच प्रदीप पाटील यांच्या समवेत आगमन झालेलं आहे। आपले मनपूर्वक आम्ही सरचे स्वागत करत आहोत। आणि खानाव क्रिकेट संघ इथे खेळतो। खानाव गावातील सुपुत्र शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई अर्थात रुपेश ठोंबरे खानाव शिवसेना तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून 2 व्हीलर्स बाईक त्यांनी पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मी जे श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। राजकुमार परफेक्ट थ्रो, धनेश के हाथों पे रनआउट हुए योगेश। अब आएंगे सचिन मुंडे, फैबुलस बैटर है सचिन मुंडे, ऑन साइड पे ड्राइव किया इस बॉल को, पीछे मिड विकेट पे फील्डर है, मैच एक मिलेगा। इस सरपंच उप सरपंच चषक में आप देख रहे मैन ऑफ द सीरीज की जो बाइक हमें दी है वो सन्मान्य शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य बिंदास भाई ठोंबरे रुपेश दादा इनकी ओर से दी है। और हर सीजन में 50 से भी अधिक बाइक देने का उनका रिकॉर्ड है। महाराष्ट्र में सबसे ज्यादा मालिकावीर बाइक स्पॉन्सर करने वाला कोई शख्स अगर होगा तो वो रुपेश दादा यानी बिंदास भाई ठोंबरे। बहुत ही बड़ा नाम है दोस्तों, और भाई का मैं हार्दिक स्वागत करूंगा। अर्धशतक 50 पे 2 खानौर, परफेक्ट यॉर्कर, बिग अपील, यस विजय पवार कॉन्फिडेंस देखिए उनका, फिंगर गोज अप, बैटर आउट। संजय पाटिल खराब प्रदर्शन रहा आज, 10 गेंद पे 7 रन संजय के बल्ले से आए और इस बार एलबीडब्ल्यू का दूसरा बैटर शिकार बना है प्रतीक के बाद।
परफेक्ट ऑन मिडल, मिडल लेग स्टंप के बीच में खड़े थे और यहाँ से LBW पर संजय पाटील आउट हुए. मान्यवरांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे. सन्मानित सचिन भास्कर माजी ग्रामपंचायत सदस्य पेठ, त्यांच्या समीपेत अमर भास्कर यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो निश्चित स्वरूपात या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर गोमाशेठ म्हात्रे कुटारी यांचे परममित्र संजय सावंतसाहेब ठाणे, संतोष शेलके पेठ, बलिराम म्हात्रे कुटारी, शनिवार घरत आणि अंकुश घरत या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेला ज्यांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलेलं आहे ते गोमाशेठ म्हात्रे कुटारी यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जा प्लीज. 2 ओवर में विजय पवार ने 23 रन दिए और बड़े विकेट चटकाए. विजय पवार शानदार गेंदबाजी. टीम खानाओं का स्कोर पहुंचा है 50 पे 3. आज 6वीं रात्र है इस टूर्नामेंट की और कल होगा मेगा फिनाले डे. महागुरु देखिए देखते देखते 6 रातें गुजर गई लेकिन सभी दिन बेहतरीन गुजरे. मैं कहूंगा कि अंपायर के डिसीजन हो, पूरी कमिटी के डिसीजन हो, परफेक्ट थे पूरे 6 रात. प्रवीण इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, कन्नड 11 क्रिकेट संघ आपण इथे पाहतो, पिसारबी क्रिकेट संघ. आणि येणाऱ्या 14 ते 22 फेब्रुवारीला रायगड ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा पिसारबे गावच्या नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे. सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे JD पाटील असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. आणि स्पर्धेचं खास आकर्षण असणार आहे पिसारबे गावच्या नगरीमध्ये प्रथमच मालिकावीरसाठी 4 व्हीलर्स असणार आहे. और उससे बड़ी बात है कि बैटर के लिए, बेस्ट बैटर के लिए बाइक है, बेस्ट बॉलर के लिए भी बाइक है, जो हर जगह पे सीरीज के लिए होता है. बहुत बहुत यहाँ पर इनामों की काफी यहाँ पर बढ़िया धनराशि है निश्चित रूप से. चलते प्रवीण, चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल ये मुकाबला बन सकता है. ये मैच में मजा भी आएगा. आखिरी ओवर चल रही है. अब गेंदबाजी के लिए तब्दीली होती हुई सुशांत म्हात्रे 50 पे 3, जिसमें 35 रन खुद प्रतीक पाटिल के. बॉल तैयार. परफेक्ट यॉर्कर, 4 यॉर्कर अभी तक आई है इस पूरे सत्र में. क्विक सिंगल मिड विकेट पे बॉल गई थी. बेज 1 रन इस बॉल पर मिलेगा. पिसारबे बनाम खानाओं का ये सबसे बड़ा मुकाबला आपको देखने मिल रहा है. दोनों टीम ताकतवर दोस्तों, दोनों टीम की गेंदबाजी भी ताकत है. लेकिन महागुरु खानाओं टीम ने टॉस जीतकर बैटिंग ली है. मेरे ख्याल से ये तीसरी टीम बनी है जो टॉस जीतकर बैटिंग ली है. शायद इनकी गेंदबाजी अच्छी होगी अगले सत्र में. अगर ये टीम 60-70 भी बनाते तो इनके जो 4 मजबूत गेंदबाज है, 4 स्तंभ, इस मुकाबले में कब्जा करने की कोशिश कर सकते हैं. स्ट्राइक एंड पे आप देख सकते हैं उमेश कर्णुक. मैच ऑन. बेहद रोमांचक मुकाबला. पहला सत्र थोड़ा शांत है. सुशांत म्हात्रे, परफेक्ट यॉर्कर, दूसरी यॉर्कर बॉल. विजय पवार की अपील बहुत लंबी, बहुत बड़ी थी. गेंदबाज को भी अपील करना सीखना चाहिए भाई. क्रिकेट में गेम प्लानिंग होती है. थोड़ा विकेट कीपर भी उत्साह दिखाएंगे तो बेहतर होगा. और यहाँ से डॉट गेंद मिलेगी, क्योंकि आपने देखा पहले मैच में किस तरीके से पालेश्वर के खिलाड़ी अपील कर रहे थे, वल्लभ के खिलाड़ी अपील कर रहे थे. वो गेम प्लानिंग होती है दोस्तों. आगे चल के आपको उसका फायदा मिलता है. 4 गेंद बची है और नन्ना मुन्ना जादूगर बॉलिंग कर रहा है. जादूगर, इसका जादू चल रहा है मैच में. देखिए खराब थ्रो, जरूरत नहीं थी इसकी. एक्स्ट्रा रन. बेल्स पहले गिरी है, हाथों में गेंद नहीं आई भाई. 2 मुकम्मल. जहां पे 0 रन थे वहां पर 2 1 शॉट लेग बाइट्स. चलिए टीम का टोटल 2 के साथ आगे बढ़ेगा. स्कोरबोर्ड पे 52. क्या जबरदस्त बॉलिंग कर रहा है सुशांत म्हात्रे. अंडर 90 का गेंदबाज है महागुरु. इनकी उम्र कम है लेकिन जो कॉन्फिडेंस है ना वो बहुत ही अच्छा है सुशांत म्हात्रे. नहीं बिल्कुल. यहाँ पर पिसारबी क्रिकेट टीम खेल रहे प्रवीण धानसर के मैदान के ऊपर. साक्षी ट्रॉफी में तीसरे मैच में ये टीम को हार का सामना करना पड़ा. क्या बढ़िया, लगातार 2 जीत हार जीत की थी उन्होंने. उनको याद मत दिलाए महागुरु, पिछले साल भी यहाँ पे सुपर 8 में थे और मैं चाहता हूं कि ये टीम बहुत आगे बढ़े. पिछले साल उनका खराब रहा बैड लक. अंपायर सिग्नल. स्कोर बोर्ड पे सुधीर 52 बता रहे यहाँ पे. चलिए 53, एक रनआउट था शायद. स्कोरर हमारे करेक्शन कर रहे. थैंक यू सो मच. पीटीसी लाइव भी चेक कर रहे और डाउट था सचिन मुंडे को क्लियर किया हमने. 53 रन स्कोर बोर्ड पे. 3 गेंद बचे आखिर के अंपायर.
मैच ऑन। सुशांत मात्रे चमक रहे, क्या कमाल की बॉलिंग कर रहे भाई, छोटा पैकेट बड़ा धमाका, नन्ना मुन्ना जादूगर ये उमेश कर्णुक सामने आगे बढ़े, फिर भी यॉर्कर गिरी बल्ले के नीचे। सेट ऑफ माइंड से बॉलिंग कर रहे, बैटर को देख के बॉलिंग कर रहे, पहले से मन ने बनाते यहाँ पे गेंद डालनी है, वो पहले पॉपिंग क्रीज में जंप लगाते, तब तो बैटर को देख के बॉल रिलीज कर रहे। बहुत ही अभ्यास पूर्व गेंदबाजी है, शानदार जबरदस्त गेंदबाजी। आखिर के 2 बॉल बची है, 4 गेंदों पे महज 3-4 रन दिए इस गेंदबाज ने। सुशांत मात्रे कमाल का गेंदबाजी है, 54 पे 3। Oh, shot like that, बल्ले के बीचों बीच, दिस इज कड़क कड़क। छह लगे 60 टारगेट सेट बॉल फर्स्ट इनिंग। हाफ हेलीकॉप्टर मिड विकेट पे ड्राइव होती हुई गेंद, ऑन ड्राइव का स्ट्रोक है, काउ कॉर्नर रीजन, सिंगल, सचिन मुंडे रन आउट। सचिन मुंडे ने यहाँ पे 8 राउंडों की पारी के लिए टीम के लिए, और खानाव टीम का स्कोर बनता है 61, लॉस ऑफ 4 विकेट। जीत के लिए ऑपोजिशन टीम को चाहिए, पिसारवे को, आने वाली 5 ओव्हर में 62 रन जीत के लिए। खानाव क्रिकेट संघ मैदानामध्ये इथे खऱ्या अर्थाने वर्तमान लढत खेळतो। खानाव गावातील सुपुत्र शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे खानाव यांच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। यानंतरची लढत असेल निश्चित स्वरूपात श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी विपक्ष श्री गणेश वलभ या 2 क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे केली जाणार आहे। मान्यवरांचा हेतूची सन्मानित केला जाईल। प्रथमतः सांबर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रदीप पाटील साहेबांचा सन्मानित केला जाणार आहे की एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ग्रुप ग्रामपंचायत सांबर्ली ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं की सांबर्ली ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे सांबर्ली गावातील खऱ्या अर्थाने प्रथम नागरिक अर्थात सरपंच प्रदीप पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छे आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे। त्यानंतर त्यांचा संपूर्ण ग्रुप रुपेश पाटील, भरत जांभळे, अनिकेत जांभुलकर, अमोल जांभळे आणि सूरज या सर्वांचा आपण इथे सन्मान करणार। चला या राजू दादा सरपंच आहेत आमचे विद्यमान सरपंच, त्यांचं निमंत्रण स्वीकारून आलेला आहात। भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आहेत, स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत आणि या दोन्ही शिल्पकारांच्या शुभास्ते मान्यवरांचा हेतूची सन्मान केला जात आहे। या प्रदीप पाटील साहेबांचे समवेत आलेले आहेत ना एका एकाने या। त्यानंतर ज्यांची नावं अनाउन्समेंट केली त्यामध्ये रुपेश पाटील, भरत जांभळे, अनिकेत जांभुलकर, अमोल जांभळे आणि सूरज या 5 व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान केला जाणार आहे। नाणेफेकीसाठी श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी विपक्ष श्री गणेश वलभ संघ इथे उपस्थित आहे। नागझरी भारतदादा मात्रे आपल्या संघनायकांनी रुपेश या आपण लगेचच संपर्क साधावा। मान्यवरांचा हेतूची सन्मानित केला जात आहे की असं म्हटलं जातं की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाथी सुमनांजली। यानंतर सन्माननीय गोमाशेठ मातेसाहेब खुटारी यांच्या समवेत आलेले संजय सावंत साहेब ठाणे एक उद्योजक आहेत त्यांचा सन्मानित केला जाईल। संजय सावंत साहेब आपण यावं। संतोष शेलके पेठ, बलिराम म्हात्रे खुटारी, कारण सामना सुरू असताना मात्र आम्हाला थांबावं लागणार आहे। चला राजू दादा घे त्यांचा आपण सन्मान इथे करूया। आज खूप गर्दी होणार आहे, एका एकाचा सन्मान करता येणार नाहीये, परंतु पाहुणे दूरवरून इथे आलेले आहेत। मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे। प्रदीप पाटील जे चांबाली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत विद्यमान, त्यांच्या समवेत आलेल्या सर्व सहकार्यांना सन्मानित केले जात आहे। यानंतर गोमाशेठ म्हात्रे या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या समवेत आलेले संजय सावंत साहेब ठाणे
उद्योजक आहेत या संजय सावंत साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. मी सरपंच राजूदादा पाटील यांना आमंत्रित करत आहे की मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. चला मॅच चालू करा. यानंतरचा सन्मान असेल संतोष शेलके पेठ आणि बलिराम म्हात्रे खुटारी या दोन व्यक्तींचा सन्मान केला जाईल. तत्पूर्वी बोलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र समीर सोमणे सरांकडे. थँक्यू प्रवीणजी, त्याचबरोबर सागरजी मांडवकर आणि महागुरू. एका भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. पिसारवे संघाकडून गावदेवी पिसारवे. सध्या स्क्रीनवरती तुम्ही 2 फ्रेममध्ये पाहताय. पाहुण्यांचा सत्कार आणि मॅच. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू अगदी पायात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. पहिली धाव फलकावरती स्वर्गीय निरामंती मात्रे कनव 11 पिसारवे आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी जगदंब 11 खानाव या दोन संघादरम्यानची लढत. सर्वांचं पुन्हा एकदा मिनी वानखेडे स्टेडियमवरती सहर्ष स्वागत. समोरची टेकडी मी मगाशी पाहून तिकडे गेलो आणि पाहिलं की मॅचचा मजा कसा आहे. तर तिकडे बसून जी मजा आहे, हे कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा आवाज आहे, थोडी गडबड चालू आहे, परंतु तिकडे गेल्यानंतर शांतपणे क्रिकेट पाहायला मिळते. एकदम गॅलरीमध्ये बसून आनंद घेण्याची एक वेगळीच मजा. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. दुसरी धाव फलकावरती. विजय पवार आणि राकेश पाटील ही जोडी मैदानात. तब्बल आव्हान येते 62 धावसंख्येचं 5 ओव्हरमध्ये. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या ती 77 आणि आता 62 धावांचा पाठलाग करायचे तो पिसारवे संघाला. ऍक्शन वेगळी आहे गोलंदाज मंगेश कर्णुकची. हा मलिंगा स्टाईल आहे. अगदी खांद्याच्या लेवलला बॉल तो टाकतोय आणि अशा चेंडूवरती फटके खेळणं थोडं कठीण काम आहे. विजय पवार आणि राकेश पाटील विस्फोटक जोडी सध्या मैदानात. पाहुण्यांचं आगमन. सरपंच आणि उपसरपंच चषक श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित ही स्पर्धा. 3 धावा. विजय पवार, राकेश पाटील. पहिलं षटक मंगेश कर्णुक. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. पुन्हा पायात टाकला होता बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षण सजवलं. परफेक्टली फिल्डिंगची सजावट करण्यात आलेली आहे. एक प्लेयर अगदी लॉंग ऑफच्या दिशेने, दुसरा प्लेयर डीप मिड विकेटच्या दिशेने. सातत्याने पायामध्ये चेंडू टाकले जात आहेत. म्हणजे स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सुद्धा थोडा उतार आहे, म्हणजे बॉल अंगावरती येईल. वेगाने येतोय चेंडू, त्या कारणास्तव पायातल्या बॉलवरती हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळत नाहीये. 4 धावा पिसारवे संघाच्या. हा स्वीपचा प्रयत्न होता. लेग स्टेकच्या बाहेर चेंडू. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखी एक धाव. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण सज्ज राहा. विनर्स वर्सेस विनर्स असा सामना होईल. म्हणजे पालेश्वर पाले बुद्रुक. आपण कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पुन्हा पायात बॉल टाकला होता. सातत्याने त्याच दिशेने गोलंदाजी करतोय हा गोलंदाज मंगेश कर्णुक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ज्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय की थोडा गोलंदाजांसाठी उतार आहे. लेग स्टिक पकडून गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. कित्येक वेळा सुनील तांडेल सर आपण पाहतो की पायात टाकले जात नाही चेंडू. भारतीयांना पायातले चेंडू आवडतात, सीमापार पाठवतात, परंतु हा गोलंदाज जरा वेगळा आहे. जिथे पकड मजबूत आहे तिथेच मात्र टाकतोय चेंडू आणि तिथे वेग देखील आहे. 6 धावा. पुन्हा पायातनं बॉल काढलाय. कम्मालीची गोलंदाजी. का अँगल बनवलाय गोलंदाज मंगेश कर्णुकने. जो उतार आहे या मिनी वानखेडे स्टेडियमवरचा खेळपट्टीचा, त्याचा परफेक्टली फायदा उचलला. म्हणजे क्रिस ओकला जशी गोलंदाजी दिली जाते सातत्याने लॉर्ड्सच्या मैदानावरती, तो एंड पकडून जिकडे उतार आहे, तसंच काहीसं मंगेश कर्णुकला मात्र या मिनी वानखेडेवरती गोलंदाजी दिले. चांगला निर्णय. प्रमुख गोलंदाज आहे. धावा फक्त दिल्यात त्याने 6. विजय पवारला त्याने थांबवलं. त्याच्या साथीला राकेश पाटील. 62 धावांचं लक्ष्य. लोअर फुट टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा बॉल ट्रॅव्हल झाला. या षटकात मिड विकेट, विकेट कीपर, बॅटर आणि बॉलर या 4च खेळाडूंमध्ये खेळ राहिला. पहिल्या षटकात धावा दिल्यात मंगेश कर्णुकने फक्त आणि फक्त 7.
पर्यंत सुपर 12 मध्ये पहिल्या रात्रीमध्ये दाखल झाला हर्षाली परी 11 मोरबी, चरण 11 दारावे. दुसऱ्या रात्रीमध्ये अरुण 11 रोहिंजन अमन ब्रिगेड वळवली. आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सिद्धेश 11 कानपुलिया सुपर 6 मध्ये दाखल झाला. आणि चौथ्या रात्रीमध्ये संग्राम 11 जनमान नितलस हा संघ मात्र सुपर 6 मध्ये दाखल झाला. कालच्या रात्रीमध्ये साई परी 11 तोंडरे आणि विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा हे सुपर 12 ला क्वालिफाय झालेत. पहिल्या षटकात धाबा आल्या त्या 62 धाबा संख्येचा पाठलाग करायचे. पिसारवे संघ खेळतोय. येत्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्यांदा रायगडमध्ये पुन्हा एकदा कार पाहायला मिळणार आहे. फटका खेचलाय स्क्वेअर लेगला, बॉल चाललाय सीमारेषा पार, समोरच्या टेकडीवरती झेल घेतलाय, कमालीचा झेल, फलंदाज बाद. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रमेश शेठ मडबी साहेब सिद्धी करवले, त्यांच्या समवेत चंद्रकांत शेठ भुईर, एकच नाद बैलगाडा शर्यत. मग तुर्बे असो किंवा पिसाऱ्या गावामध्ये खूप मोठा त्यांचा आदर सन्मान केला जातो. आणि त्यांच्या समवेत प्रवीण मडवी सिद्धी करवले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. विजय पवारचा पलटवार. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा पहिल्या चेंडूवरती स्वागत केले योगेश पाटीलचं. पुन्हा हाफ ट्रॅकर आणि इथे विजय पवारचा झेल सुटलाय. विजय पवारचा झेल सुटलाय. महत्वाचा झेल, महत्वाचा खेळाडू पिसारवे गावचा आक्रमक खेळाडू ज्याने अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेचला होता. आणि ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्याला विनंती की आपण स्टेजच्या दिशेने यावं. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांसाठी टी शर्ट आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. संतोष पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील बंधुराज यांच्या वतीने ते पारितोषिक आहे. मगाशी जो झेल घेतला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पीटीसी लाईव्ह टीम सिंगल रन इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती 62 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला. विजय पवार आता प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर मात्र सध्या मैदानात चालू आहे. गोलंदाजी करतोय योगेश पाटील. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फार कमी आल्यात. 62 लक्षाचा पाठलाग करायची. सुरुवातीपासून आक्रमण करायचं होतं परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 7 आल्यानंतर दबाव वाढलाय आणि तो दबाव जर का बाजूला काढायचा असेल तर आक्रमण करणं फार गरजेचं आहे पिसारवे संघाला. धावा 14. सेकंड ओव्हर योगेश पाटील बागफुटला जाऊन कट केलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका राकेश पाटीलच्या बॅटमधून खणखणीत चौकार. हे आजकाल लॅप शॉट स्विच इटचे फटके त्यानंतर अनेक फटके मात्र आले ते इम्प्रोवायझिंग स्ट्रोक परंतु हा स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक होता राकेश पाटीलच्या बॅटमधून. धावा 18. वेगाने टाकण्याच्या नादात दिशा मात्र इथे चुकले. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल मात्र घोषित केलाय. 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी हे चौकार षटकार येणं गरजेचं होतं. या ओव्हरमध्ये सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. अगदी लेग स्टंपला फुंकर घालून हा चेंडू गेला विकेट किपरच्या हातात. 19 धावा. लास्ट बॉल. धीम्या गतीचा बॉल आणि त्यावरती फलंदाज बाद. राकेश पाटील 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 बाद 19. केलेली आहे. स्प्रेसाठी निश्चित स्वरूपात इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. प्रेम पाटील पेंदर, राजेश शेठ भोईर पेंदर, कुलदीप पावशे पेंदर आणि मिलन पाटील पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक तुम्हा सर्वांचं सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर भोलेनाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत.
खाणाव संघ मात्र खेळतोय. मगाशी प्रवीण टेंबे यांनी देखील उल्लेख केला की एक बाईकचा बायकर मॅन विषय आपण नेहमी चर्चा करतो क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा होत असतात तेव्हा, परंतु महाराष्ट्राचा बायकर मॅन त्यानंतर अनेक खेळाडूंनी बाईकही जिंकलेल्या आहेत, परंतु या खेळाडूंची स्वप्न कोण पूर्ण करतो यांचाही उल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे एका क्रिकेटच्या हंगामात जवळजवळ 50हून अधिक बाईक देण्याचं काम शिवसेना तालुका प्रमुख रुपेशजी ठोंबरे साहेब अर्थातच बिंदासजी ठोंबरे साहेब नेहमी करत असतात आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी देखील आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आलेलं आणि ते झेल घेतलेला तरी ते आलेला आहे. तर विनर विरुद्ध बघा पहिली लढत पालेश्वरी क्रिकेट संघाने सामना जिंकलेला आहे. आता जी लढत आहे पिसारबे विपक्ष खानाव यातून जो संघ जिंकेल तो पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. आईबा झेलचा मानकरी अर्थात प्रेक्षक कमाल झेल कानपुली गावातील विजय पाटील प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरलेला आहे. आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील संतोष पाटील जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्या वतीने रोख रक्कम 200 रुपये कॅश प्राईज आणि इथे टी शर्ट अर्थात जर्सी देऊन विनय खऱ्या अर्थाने ते सन्मान केला जात आहे. अभिनंदन तुझं 200 रुपयाचा कॅश प्राईज जिंकलेला आहे. आपण चला 200 रुपयाचं काय करणार आज काय ना त्याने उत्तर असं दिलंय की ते नक्कीच व्हायरल होईल. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय, परंतु मी विशेष कौतुक करेल राजेश पाटील साहेब आणि भोलानाथ शेठ पाटील तुमचं या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी पारितोषिक आहेत. 5 सीमारेषेच्या बाहेर मस्तपैकी तिथे बसले होते. तो का बसला होता हे प्रश्न मी विचारणार होतो, परंतु तो पटकन निघून गेला. त्याने झेल मात्र पटकन घेतला. षटकाराचा धावसंख्या 1 ने वधारते. स्कोर जाऊन पोहोचला आता 20 वरती 20. 17 चेंडू विजयासाठी 42. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालीत. आता विजय पवार आणि मंगेश मात्रेला हेलिकॉप्टर लुक दिलाय, परंतु पायातला बॉल मिड विकेटला झेल. खेळ खल्लास होतोय मंगेश मात्रेचा. ॲक्शन तुम्ही पाहिलेले आहेत आणि त्यामधील मला असं वाटते टेनिस बॉल क्रिकेटमधील ही एक ॲक्शन मंगेश कर्णुकची एक वेगळीच ॲक्शन आहे. आणि हे जे गोलंदाज कधी खांद्याच्या त्या लेवलला बॉल सोडतात, कधी खांद्याच्या वरून जेव्हा बॉल सोडतात त्यावेळी टप्पे मग फलंदाजांना ते संभ्रमित करतात. मग कधी कधी बाउन्स मिळतो, कधी कधी चेंडू खालीच राहतो. आणि शेवटच्या रात्रीची किंवा शेवटच्या दिवसाची खेळपट्टी असेल म्हणजे जिथे 4-5व्या दिवसापर्यंत खेळ झाला आहे तिथे तर हे गोलंदाज फारच घातक ठरतात. 20 धावा 2 विकेट. नवीन फलंदाज सध्या मैदानात दाखल झाला धनेश मात्रे. विजय पवार मैदानात आहे. धावा झाल्यात त्या 20. 2 विकेट गेल्यात. 62चं लक्ष आहे. पुन्हा पायात बॉल टाकलाय. चरण स्पर्श करणारी गोलंदाजी सातत्याने चालू आहे मंगेश कर्णुक कडून. चाललंय काय पायांवरती मार. एका चित्रपटामध्ये मी ऐकलं होतं ॲक्शन रिप्ले मध्ये तुमच्या स्क्रीनवरती शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मंगेश कर्णुक. त्याची ॲक्शन वेगळीच आहे. आणि लेग स्टिक आणि मिडल स्टिक याच दिशेने सातत्याने बॉल टाकले जात आहेत. हा थोडा बाहेर चेंडू होता. अपील जोरदार परंतु इम्पॅक्ट बाहेर आहे. पंचांनी नाबाद घोषित केले. चांगला निर्णय पंचांकडून. आय थिंक मेन अंपायरच्या भूमिकेत लालचंद गावण सर आहेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेत अनिल टेंबे. 21 धावा. पुन्हा पायात बॉल परंतु लेगस्टकच्या बाहेर आहे. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव जोडली जाते. निगेटिव्ह बॉलिंग हा एक चांगला उल्लेख होऊ शकतो या गोलंदाजीसाठी. 22 वरती 2. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा होत असताना हा जो उतार आहे त्या उतारामध्ये या चेंडूवरती खेळायचं कसं हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर विजय पवारला लवकर शोधावं लागणार आहे कारण टार्गेट आहे ते 62 धावसंख्येचं पिसारवे संघासाठी. 15 चेंडू 40ची गरज. समोर मंगेश कर्णुक. 1 विकेट त्याने घेतले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. हातातून चेंडू निसटला. 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल
24 वरती 24. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आपल्या टीमसाठी. धावसंख्या 24. 14 चेंडू विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. 16.29 च्या सरासरीने पिसारवे संघाला दावा करायचे खाणावच्या विरोधात विजयासाठी. हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना इथे रंगतोय. 24 धावा. हा चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉल. एक व्हिडिओ चर्चेत येते आता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची. जे आता क्रिकेट त्यांनी खरं तर निवृत्ती घेतली इंटरनॅशनल क्रिकेटमधून, परंतु त्या व्हिडिओमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सोडायचा कसा त्यावरती बरीच चर्चा मात्र चालू आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये बरंच काही घडलंय फलंदाजांच्या बाबतीत. आणि आज तर रणजी ट्रॉफीमध्ये ज्या खेळाडूंनी मात्र पुन्हा एकदा पुनरागमन केलं त्यांच्या विकेट देखील पटापट गेल्यात. खास करून रोहित शर्मा. 25 वरती 2. प्रयत्न करतोय आणि ते सेलिब्रेशन विकेट किपरचं सांगून देतोय. फलंदाज बाद हे मोठा धक्का दिलाय. मंगेश कर्णुकनं विजय पवारला माघारी परतवलाय. पालेबुद्रुक त्यांचं येथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. आणि मान्यवर खूप आहेत स्टेजवर. निश्चित स्वरूपात समीर सोमणे सर आणि ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेलं आहे जशी वेळ मिळेल तसा आपण सन्मान करू. सन्माननीय जगनशेठ म्हात्रे नावडे आणि तन्मय खुटारकर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने ते केलं जाईल. यावं आपण समोर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पाहुण्यांचं आगमन आणि हा पाहुण्यांचा सत्कार देखील इथे संपन्न होतोय. सरपंच व उपसरपंच चषक श्री भोलेनाथ शेठ पाटील, उपसरपंच सौभाग्यवती जयमाला पाटील, सौभाग्यवती प्रियंकाताई पाटील, श्री राजेशजी पाटील यांच्या नावानं संपन्न होत असणारी स्पर्धा. पुन्हा पायात बॉल टाकला होता. मागे शॉट फाईनला गेला. चेंडू आलाय. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी केले मंगेश कर्णुकने खानाव टीमसाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा झाल्या. 3 विकेट गेल्या. राजकुमार पाटील, धनेश मात्रे मैदानात आहे. 12 बॉल धावा करायचे त्या 36. तर सन्माननीय तन्मय खुटारकर यांचा सन्मान इथे केलं जात आहे. त्यानंतर सन्मान असेल श्रावण टेंबे आणि वैभव चंदने वलभ. या श्रावणदादा आपण या. वैभव चंदने आपण या. आपला येतोची सन्मान इथे सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होते. 12 बॉल 36 करायचे. पाण्याची डिमांड. चर्चा अनेक चालू आहेत. बिनी वानखेडे स्टेडियम वरती मी पहिल्यांदा प्रवीण टेंबे समालोचन करण्यासाठी आलोय. खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जेव्हा भोलानाथ शेठ पाटील यांच्या समवेत गाठभेट झाली मागच्या काही वर्षांपासून, त्या अगोदरही गाठभेट झाली होती, तेव्हा ते नक्कीच सांगत होते स्पर्धेला या, परंतु योग कधी आला नाही. परंतु योग आता या वर्षी मात्र जुळून आला. या क्रीडा नगरीच्या प्रेमात नक्कीच मी पडलोय. खास करून या क्रीडा नगरीमध्ये जी समोरची टेकडी आहे म्हणजे गॅलरी आहे. आदिवासी भाषेमध्ये एक म्हण आहे, टेकडीवरती बिसत मग राजामा दिस. तुम्ही विचारलं तर त्यांना ते नक्कीच ते सांगतील. ते टेकडी नाहीये, ते म्हणतात दगडीवरती बिसत राजामा दिस. त्या समोरच्या टेकडीवरती बसून प्रेक्षक वर्ग अगदी राजासारखे मॅच पाहतात. काही अजिबात चिंता नाही. पाय लांब केलेत, बसलेत, मांडी घातलेत आणि समोरचा क्रिकेटचा ते आनंद घेत आहेत. सरपंच आणि उपसरपंच चषकाचा 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल 36 करायचे. आता मागे वळून पाहावं लागणार नाहीये. मंगेश कर्णुकची 2 षटकं समाप्त झालीत. घातक गोलंदाज समाप्त झालाय. 2 षटकं त्याने टाकलीत, त्याने काम तमाम केलंय, हे देखील तितकंच खरं आहे. परंतु उर्वरित या 2 षटकांमध्ये 36 धावा जमवायचेत विजयासाठी पिसारवे संघाला. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर विनर्स वर्सेस विनर्स असा सामना होईल. पहिला सामना जिंकला होता तो पालेश्वरी या संघाने. या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. 12 बॉल 36 करायचे. फुलटॉस बॉल दिला भिरकावून समोरच्या टेकडीवरती. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार आलाय राजकुमारच्या बॅटमधून.
रेतीवाला झाला, क्रिकेटवाला झाला, आता छकडेवाला, परंतु इथे षटकार मात्र आलाय. दमदार षटकार राजकुमार पाटीलच्या बॅटमधून. विजयासाठी आता 11 बॉल 30 धावा करायचे. धावे दणाणलेत पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर. राजला हेच तर करायचे. फलंदाजीवरती राज करावं लागेल पिसारवे संघासाठी. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. कोणतेही पदलालित्य नाहीये. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. मिडविकेटला क्षेत्र खुलं. बाउंड्री लाईन वरती 2 सीमारक्षक तुम्ही पाहताय. खरं तर 3 सीमारक्षक आहेत. ऑन साईडला एक वाईडिश लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नरला एक फिल्डर आणि परफेक्ट एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं थोडा झुकलेला आहे. 3 चेंडू 7 वरती खेळतोय राजकुमार. धीम्या गतीचा बॉल आतमध्ये आणला. गोलंदाज हुशार आहे. पहिला चेंडू फुलटॉस पडला, परंतु ऋतिकने मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 9 चेंडू विजयासाठी 30. निर्धाव खेळून चालणार नाही. पिसारवे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या 3 चेंडूंवरती किमान 2 षटकार हवेत, तर मॅच बनू शकते. लास्ट ओव्हरमध्ये 9 बॉल धावा करायचे 30. पुढे आला, खेचलाय, उंच तर गेलाय, लांबी गाठले का मिडविकेटला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल पुन्हा सीमारेषा पार. राजकुमारचा तडाखा, वलपचा षटकार. काय सामना रंगतोय सध्याच्या घडीला. राजकुमारला हार मान्य नाहीये. भले त्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात, निर्धाव चेंडू येत आहेत, परंतु तो तयार आहे. तो संघर्षासाठी तयार आहे. वलपच्या क्रीडा नगरीमध्ये मिनी वानखेडेवरती चालू असलेली मॅच. 38 धावा झाल्यात. 8 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या 24. महत्वाचे 2 चेंडू. पुन्हा पुढे आला, टप्पा थोडा मागे ठेवला ऋतिकने. आणखी एक निर्धाव. 24 ची गरज आहे आता. 24 म्हणजेच 4 षटकार. असंच गणित बांधावं लागणाऱ्या विजयासाठी पिसारवे संघाला. खानाव संघाच्या विरोधात आई गावदेवी, जगदंब 11 खानाव आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय निराबंती मात्रे, कनव 11 पिसारवे. 7 चेंडू 24. पुन्हा शॉर्ट पिच. पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. या ओव्हर मधील 3रा षटकार राजकुमारच्या बॅट मधून. सामना बदललाय त्याने. आता विजयासाठी 6 बॉल 18 ची गरज. डीजे मास्टर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. सचिन वास्कर माजी ग्रामपंचायत सदस्य पेठ आणि त्यांच्या समवेत अमर वास्कर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काय सामना रंगतोय पहा. मंगेश कर्णुक घातक गोलंदाज, त्याची 2 षटकं समाप्त झाली. त्यानंतर राजकुमारनं ठरवलं आता मागे वळून पाहायचं नाही. आता कोणताही गोलंदाज समोर येऊ दे. 2 ओव्हरमध्ये 36 धावा करायचे. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. खरं तर 36 म्हणजे 6 चेंडू 6, अर्थातच 6 षटकार, परंतु त्यांच्याकडे 12 चेंडू होते. 12 चेंडू मधील 6 चेंडू समाप्त झाले. 3 षटकार त्यामध्ये आलेत. आता पुन्हा एकदा 6 बॉल 18 करायचे. 6 मध्ये 3 षटकार मारायचे. हेच गणित पिसारवे संघासाठी. या उलट खानाव संघ विचार करत असेल की पहिले 2 चेंडू निर्धाव यायला हवेत, म्हणजे हा सामना आपण सहजरित्या खिशात टाकू शकतो, मग दबाव आणखी बनवू शकतो तो फलंदाजी करणाऱ्या पिसारवेवरती. 6 चेंडू 18 ची गरज. वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर मात्र इथे टाकला. या एंड कडून धावा करणं थोडं कठीण काम आहे. जिकरीनं खेळावं लागणारे फलंदाजाला धनेश मात्रेला. या पक्षी मी तर म्हणेल की धनेश मात्रेने स्ट्राईक द्यावी राजकुमारला, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. 5 बॉल धावा करायचे. 18 3 षटकारांची गरज. खानाव विरोधात पिसारवे. कोण होणार विजय? पहिला सामना पालेश्वरी खुर्द या संघाने मात्र जिंकलाय. प्रयत्न करतोय फलंदाज राज. पहिली धाव ते इथे घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आता 4 बॉल शिल्लक आहे. धावा करायचे 17. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 3 षटकार मारावेच लागतील 4 चेंडू मध्ये राजकुमार पाटीलला. 7 बॉल 19 वरती तो खेळतोय. व्हाईट बॉल. आता समीकरण बदललंय. 2 षटकार 1 चौकार 4 बॉल मध्ये. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 चेंडू 16, 4 चौकार,
2 षटकार 1 चौकार. कोणतं गणित असेल राजकुमारच्या डोक्यामध्ये. प्रज्वल पाटील गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, परंतु इथे पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल आहे, आणखी एक धाव जोडली जाते. दबाव आता वाढलाय, दबाव वाढलाय. 4 चेंडू विजयासाठी 15. राजकुमार पाटील प्रयत्न करतोय पिसारवेसाठी. हा सामना त्याने जिंकून दिला तर सगळेजण त्याला खांद्यावरती घेऊन नाचतील, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये अजिबात धावाच नव्हत्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पिसारवे संघ फ्रेम मध्ये देखील दिसत नव्हता, परंतु चौथ्या षटकात 18 धावा त्याने कुठल्या 3 षटकार मारले, विजयाच्या फ्रेम मध्ये तर आणलंय. आता विजय करायचा असेल तर 4 चेंडू मध्ये त्याला धावा करायची आहेत, त्या मात्र 15. राजकुमार पुन्हा एकदा व्हाईट बॉल. समीकरण बदलताना 4 चेंडू विजयासाठी 14. प्रेशर मध्ये तर प्रेशर कुकरची किचन मध्ये शिटी वाजते. हा तर खेळाडू आहे, शिटी तर नक्कीच वाजले, वाजणारच. खेळच असा या क्रिकेटचा, क्षणात बदलणारा क्रिकेटचा हा खेळ आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये मंगेश कर्णुक गोलंदाजी करत होता तेव्हा धावा थांबल्या होत्या, परंतु जसा राजकुमार आलाय फलंदाजीत मध्ये त्याने राज केलाय. समीकरण बदललंय. 4 बॉल धावा करायचे, त्या मात्र 14. चांगला चेंडू, आता मात्र कमबॅक केलंय. 3 चेंडू विजयासाठी 14. मागचे 2 चेंडू वाईड आलेत. एकदा धावा करेक्ट करा. मिड ऑफच्या दिशेने बॉल चालला आणि आता मात्र या मॅच मधील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु फलंदाजी ते होतोय. धाव नाहीये, कारण क्रॉस मात्र झालेले नाहीयेत. आता या मॅच मध्ये एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 48 वर 48. 62 धावांचं लक्ष. क्रॉसिंगचा नियम आहे, त्या कारणास्तव फलंदाज देखील बाद नसेल. प्रयत्न चांगले केले राजकुमार पाटीलने पिसारवे संघासाठी, परंतु मंगेश कर्णुकची 2 षटकं तीच घातक ठरली. मंगेश कर्णुकच्या 2 षटकांचा विचार केला तर त्याने फक्त धावा दिल्या 14. त्याच्या ओव्हरमध्ये किमान आणखी 3 ते 4 जरी धावा आल्या असत्या तरी सुद्धा या मॅच मध्ये मजा आली असते. आणखी हा सामना थोडा वेगळ्या परिस्थितीत पाहायला मिळाला असता. 48 झाल्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 62चं लक्ष आहे. प्रयत्न करतो यॉर्क बॉल. या एंडने धावा करणं थोडं कठीण काम. गती मिळते गोलंदाजांना. टप्पा अगदी खोलात टाकला होता आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आई गावदेवी जगदंब 11 खानाबाद संघ. परंतु प्रयत्न चांगले केले स्वर्गीय निरावंती मात्रे कनब 11 पिसारवे टीमने, खास करून राजकुमार पाटीलने. सामना इथे विजयी झालाय. आई गावदेवी जगदंब 11 खानाव संघ अभिनंदन या संघाचा आणि पिसारवे संघाला पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता जी लढत झाली, थँक्स समीर सोमने सर. आता जी लढत झाली, एका बाजूला आई गावदेवी जगदंबा 11 खानाव आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ निरावंती मात्रे कन्नब 11 गावदेवी पिसारवे क्रिकेट संघ, आणि या लढतीमध्ये खानाव क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन. पिसारवे क्रिकेट संघ विजय पवार, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि सामनावीर सुधीर आगलावे आम्हाला इन्फॉर्मेशन देतील.